नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तूर बाजारभाव नक्की वाढणार का? बाजार समितीतील रिपोर्ट पुढील अंदाज काय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तूरचे बाजारभाव कसा असणार याविषयीची सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तूर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतारत आहे. अकोला मार्केट असेल, हिंगणघाट मार्केट असेल, या तुरीच्या महत्त्वाच्या मार्केट असेल, त्याचबरोबर येत्या काही दिवसामध्ये आता तुरीचा वाढीचा ट्रेंड कसा असणार आहे, कितीपर्यंत तूर बाजार वाढणार, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, आयात निर्यात धोरण असेल, त्याचप्रमाणे तुरीचे उत्पादन असेल, तूर इतर देशांना किती निर्यात होणार, या सविस्तर अपडेट्स आपण आलेलो आहोत. तुरीचे बाजारभाव आणखी किती वाढणार आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुरीला किती मागणी आहे, आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटमध्ये तुरीची काय परिस्थिती आहे, या सर्व अपडेटसाठी आपण चॅनलला जर नवीन असाल, तूर मार्केट आणि आत्ताची जी काय परिस्थिती आहे याचा शेतकऱ्यांवरती काय परिणाम होणार, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये युद्धामुळे जी निर्यात बंदी झालेली आहे यामुळे तुरीला फटका बसलेला आहे. आता इथून पुढे तुरीचा बाजारभाव खरंच वाढणार का? बाजारभावाची सविस्तर अपडेट. तुरीचा जो अंदाज आहे तो 90 रुपयापर्यंत येत्या काही दिवसामध्ये जाण्याची शक्यता आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यापाऱ्यांकडे जो शिल्लक साठा आहे हा फक्त 10% आहे. सरकारकडे 25% आता इथून पुढे वाढ होण्याची शक्यता आहे. शिल्लक साठा बघता, मागणी बघता इथून पुढे तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे, योग्य वेळी आता विक्री करणं गरजेचं आहे. येत्या काही दिवसामध्ये तुरीला मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार. राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तुरीचा अंदाज घेतला, ठराविक मार्केटमध्ये आवक आहे, बाकी सर्व ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात कमी असल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये तुरीला 100% बाजारभावात तेजी आपल्याला पाहायला मिळणार. राज्यातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये तूर बाजारभाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वाढलेली मागणी, देशांतर्गत पुरवठा कमी, त्याचप्रमाणे आता शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात तूर विकून बसल्यामुळे व्यापाऱ्यांकडे सुद्धा थोड्याच प्रमाणात शिल्लक साठा उपलब्ध आहे. मग राज्यात आता महत्त्वाचे असे कोणते घटक आहे यावरती तुरीचे बाजारभाव इतर 1 ते 2 महिन्यावरती डिपेंड असणार आहे. तर सरासरी उत्पादनामध्ये जर बघितलं आपण तर मागच्या 3 वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शिल्लक साठा सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी राहिलेला आहे. या सर्व घटकांचा तूर उत्पादनावरती आणि तूर बाजारभावावरती मोठा फटक पडणार आहे. आणि महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट हिंगणघाट तूर मार्केट, अमरावती तूर मार्केट, लातूर तूर मार्केट, जालना तूर मार्केट, वाशिम तूर मार्केट, विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात टंचाई असल्यामुळे राज्यामध्ये तुरीचे बाजारभाव आता वाढताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. तुरीच्या बाजाराची सविस्तर अपडेट, तूर बाजाराचे नवीन नवीन ट्रेंड्स, आयात निर्यात धोरण, याचा सर्व घटकांचा तुरीच्या बाजारावरती मोठ्या प्रमाणात आता फटका बसणार आहे. तुरीचे बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आयात निर्यात धोरणामुळे जे काही सामुद्रधुनी बंद होती, या सामुद्रधुनीच्या बंदीमुळे राज्यातील तूर जी होती निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे देशांतर्गत तुरीची बाजारभाव पडलेली होती, परंतु आता मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा तुरीचे बाजारभाव वाढून तूर ही 9,000 पर्यंत पुन्हा जाण्याची शक्यता आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? तूर बाजाराचा आमचा अंदाज कसा आहे कमेंट करून कळवायला विसरू नका. देशांतर्गत तुरीचे बाजारभाव पुन्हा एकदा एप्रिल मे महिन्यामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्याला जर माहिती आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नवीन नवीन अपडेट, तूर बाजाराचे नवीन नवीन ट्रेंड्स सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.